झाली भेट? काय म्हणाली ती? मला ना तुझं वागणंच कळत नाहीये सलील. इतकं सगळं घडून गेल्यानंतरही तू असा कसा वागू शकतोस? एनिवे, काय म्हणाली ती? भेटली नाही मला ती. भेटली नाही म्हणजे? ती जर भेटली नाही तर मग तू होतास कुठे? वेट 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 वेट, म्हणजे तू तिला शोधत होतास? सलील, खरंच मला आता स्वतःची लाज वाटायला लागली. तू जेवलीस? तुझ्याशिवाय मी जेवेन असं वाटतंय का तुला? तू जेवला नसशीलच, कारण तुझं कुठे भान आहे. तुला सदैव ती मानसी मानसी आणि मानसी, याच्या पलीकडे तहान भूक असते हे तरी ठाऊक आहे का? आपली ही अवस्था आहे, पण याचं तिला काही वाटतंय का? फोन तरी केला होता का तिने? सलील, मी तुझ्याशी बोलतेय. आई, अगं ती बिझी असेल म्हणून तिने फोन उचलला नसेल असं एकदाही वाटत नाही का ग तुला? वा, उत्तम. म्हणजे आपल्याला कोणीतरी फोन करते याची तिला जाणीव नाही. हे हे प्रेम आहे सलील. हे खूप होतंय आणि हे सगळं एकतर्फी आहे. सलील, सलील, हॅलो काकू. आत्ता आठवण आली का तुला सलीलची? केव्हापासून तो तुला शोधतोय? तुला त्याचं काहीच नाहीये. सॉरी काकू, पण घरात जे काही घडलंय ते सगळं सावरायला थोडा वेळ. आता वेळ निघून गेलीये मानस. सावरायला म्हणजे तूच सगळं करतेस का? तुझ्या बहिणीला काहीच नाहीये का? तिला काय असेल म्हणा, नाहीतर ती अशी. हॅलो मानसी, बोल. मला आधी सांग, तू कशी आहेस? खूप वाईट घडलंय रे सलील. हे सगळं सावरायला किती आणि कसा वेळ लागेल मला नाही सांगता येणार. तू प्लीज आईंना सॉरी सांग. अगं नाही नाही, तू तू प्लीज तिच्या बोलण्याचं फार वाईट वाटू नको घे. तिच्यासाठी नाही सगळं खूप शॉकिंग आहे म्हणून तसं बोलली असेल ती कदाचित. आणि तुला तिच्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी. तू इकडची काळजी करू नको, मी सांभाळतो तिला. आणि तू प्लीज स्वतःची आधी काळजी घे. हं, तुला आरामाची खूप गरज आहे. तुझ्या मनावरचा ताण कमी होईल. तू आधी शांतपणे झोप प्लीज. तू आईंना माझ्याकडनं सॉरी सांग. खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. टेक केअर. बाय. रिकामा पाळण्यानं बघवत नाही. नातवंडाबद्दलची जी काही स्वप्न बघितली होती ती सगळी एका दिवसात संपली बघ. अगं, असं वाटलं होतं की ईशा या घरात आल्यावर तिच्याशी खेळण्यात बोलण्यात कसे दिवस निघून जातील काही समजणार नाही. आणि आता एक एक क्षण सुद्धा पुढे सरकत नाहीये बघ. महिनी, कळतंय मला, पण जे काय झालं त्याला आपण काहीच नाही करू शकत. आठवणी पूर्ण होणार नाहीत हा त्रास एकीकडे, आणि जे काही घडलं त्याचा धक्का दुसरीकडे. मला ना ईशाची खूप आठवण येते बघ. दुसरं काही सुचतच नाहीये. असं वाटतंय तिला जाऊन भेटावं, तिला जवळ घेऊन बसावं. महिनी, पण ते कसं शक्य आहे? घरी एवढं सगळं घडलेलं असतं ना. जाऊया का तिला भेटायला? हा, हे बघ, आपण देशपांड्यांच्याकडे जाऊया, ईशाला भेटू आणि लगेच परत येऊया. जाऊया ना? बरं, तुम्ही म्हणताय तर जाऊ. हवं तर बाजारात चाललोय असं सांगूया, चालेल? हा. आणि दोन वाट्या पुरतील तांदूळ?
हो. हा बोला. फोन एवढ्या करता गेला होता की कोर्टाची पुढच्या सेशनची तारीख घ्यावी का? ते मी तुम्हाला 2 दिवसात कळवतो, कारण इथे काही महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी असह्य होऊन मी मोनिकाबद्दल मला जे काही माहित होतं आणि जे मी माझ्या घरच्यांपासून लपवलं होतं ते मी सगळ्यांसमोर सांगून टाकलं. आर यू सिरियस? हो. आणि याचा परिणाम म्हणून मोनिकाची कायमची हकालपट्टी तिच्या माहेरी झाली. खूप मोठी घडामोड आहे ही विक्रांत. आता काही झालं तरी निर्णय बदलायचा नाही, मागे यायचं नाही. नाही, तसा काही प्रश्नच येत नाही. मग आता मला पुढच्या स्टेपची तयारी करायला पाहिजे. मला फक्त पुढच्या सेशनची तारीख कळवा. तारीख कुठलीही चालेल, तुम्ही सांगाल ती. फक्त आता जास्त उशीर करता कामा नये. ठीक आहे, मग मी कळवतो तुम्हाला पुढची डेट. थँक्यू. ओके, बाय. ईशाला ग्राईप वॉटर पाजून झालं. अजून किती काम पडलंय किचन मध्ये. सगळ्यांच्या वेळा पाळाव्या लागतात. काय चाललंय तुझं? कालपासून तू आमच्याशी एक शब्द सुद्धा बोलली नाहीस. सॉरी, माझ्याशी बोलताय का तुम्ही? नाही, म्हणजे मला वाटलं तुम्हालाच इच्छा नाही आहे माझ्याशी बोलण्याची. हे काय निघालीस? हो. आणि असंच ईशाला सोडून? तिला घेऊन जाऊ? काही काय बोलताय तुम्ही? पण तू बाहेर जातेसच का? मग काय करू मी आजोबा? काम शोधायला चाललीये मी. घरात बाळबाळ करत नाही ना बसू शकत. ईशा नाव आहे तिचं. ईशाच माहितीये मला. तिची काळजी घ्यायला आहात ना तुम्ही दोघंही आहात. दळवी घरात सगळे आहेत, पण माझं काय? माझं मलाच बघायला हवं ना. तशाही दोन्हीकडून थपडा बसणारच आहेत. आणि त्यात आता मी एकटीच पडले ना. किमान स्वावलंबी तरी होऊ दे मला. चुकीचं वागण्यापूर्वी हा सगळा विचार करतात शहाण्या मुली. इतका उशीर झाल्यावर नाही. आणि काय ग, का करतील दळवी तुझे लाड? हे हा सगळा असला अनुभव दिल्यानंतर मग काय करायचंय मी? हे बघ, हे सगळं आमच्यामुळे झाल्यासारखं बोलू नकोस. तुमच्यामुळे काहीही झालेलं नाहीये. बोलले मी काही तुम्हाला? आरोप केला तुमच्यावर? ते काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. चूक माझीच आहे, त्याच्यामुळे निस्तरायला मलाच हवी ना. जॉब इंटरव्ह्यूला चालले, निघते. मधू, आपल्याला दुकानात जायचंय. आज पूर्ण वेळ तिकडे थांबायला लागणार आहे. चल. आलो. माई जरा हिशोबाची वही नजर घालून घालतेस का? तू बघितलंय ना मधू, मला नको वाटतंय रे. जाऊ दे, तूच बघ. नाही अगं, काहीही प्रसंग ओढवला ना तरी जगराहाटी थांबते का? हा,
आणि तू काय एवढं मनाला लावून घेतेस? आपलं काय चुकलं? चांगलं वागलो हेच ना. येऊ का? हा आजी या या या. अगं अलका आजी आलेत, पाणी आण. या बसा बसा. पाणी दे त्याला. पाणी घे. अहो काय झालं, बारसाला येणं झालं नाही. म्हटलं चला आज जाऊया. काल गावावरून फार उशीर आलो. सकाळी इकडे यायचंच होतं. ठीक आहे, बाळासाठी माझ्याकडून भेट. खेळणं आहे हं? मग काय बारसं कसं मध्येच झालं ना अगदी. तुमच्याकडचं बारसं म्हणजे पाहायलाच नको, छानच झालं असणार. तसं माझ्या कानी आलं. हो, एकदम धमाका झाला. नाव ठेवण्याचा कार्यक्रम मोठाच झाला. काय सांगताय? माझं नेमकं चुकलं बघा. गावी गेले होते ना, तुमच्या सुनेसाठी ना तिकडून देवाचा धागा आणलाय बघा. हा मनगडावर बांधला ना तिच्या, की ती अक्षी आनंदात राहील बघा. नाही, ती आनंदीच आहे हो. आमचं काय? म्हणजे द्या, मी बांधीन तिच्या मनगटावर. तसं नाही देता येणार. तो मलाच बांधला पाहिजे. तो बांधत असताना ना एक मंत्र जपायचा असतो, तो मला येत. कुठे आहे ती? बोलवा ना तिला. आत आहे का, की मी जाऊ आतमध्ये? काय नाव तिचं? मोनिका ना? नाही, ती इथे नाहीये. लगेच आज कशी गेली ती? कुठे? ती गेली नाहीये. तिला आम्ही काय नाही आजी, तिला मी 2-3 दिवस माहेरी जा म्हणून सांगितलं. म्हणजे माहेरी पाठवलं तिला. अगं बाई, कशाला ते? बरं दिसत नाही ना सारखं सारखं माहेरी जाणं. पार्वतीताई, तुम्ही पण काही बोललं नाही? हो, तिचं माहेर हे तिचं पहिलं घर आहे की नाही. ते बरोबर आहे हो, पण ते बाळाला इथून तिथे तिथून येते. कशाला बाळाला हलवायचं ना? अशाने त्रास होऊ शकतो ना बाळाला. नाही, आम्हाला त्रास होतो त्याचं काय? अगं बाई, म्हणजे काय? गंमत करतोय नानू मामा. काय ना की मोनिकाचे आजी आजोबा हळवे आहेत जरा. सो त्यांची इच्छा होती की, म्हणून म्हटलं की 2-3 दिवस गेले तर काय हरकत आहे ना. शिवाय तिकडचे काही नातेवाईक आहेत, त्यांनाही भेटायचं होतं, म्हणून मग पाठवलं माहेरी. आणि आम्हाला राहवत नाही तिच्याशिवाय, त्यामुळे लगेच आणूच तिला आम्ही परत. नाव काय ठेवलं पण तिथं तुम्ही? ईशा. छान गोड नाव आहे हो. तिला बघायचं होतं, पण आज ती मुलीला घेऊन माहेरी जाईल हे माझ्या डोक्यातच चाललं नाही बघा. फक्त आजची माझी फेरी फुकट गेली. नाही, ती आली ना की आणलं तर. म्हणजे आणलं तर पाहिजेच ना. त्या दोघींना आणलं तर पाहिजेच नाही. ते म्हणजे तुम्हाला भेटायचं म्हटल्यानंतर आणावं लागेलच. गीता कळवेल तुम्हाला त्या हो, आल्या की. मी लगेच कळवेन तुम्हाला. हो, तेव्हा तुम्ही भेटायला नक्की या. हं? येईन, नक्की येईन ना. अलके, आत्ताच यांना चहा वगैरे दे, कारण परत या घरात यांची फेरी होईल असं वाटत नाहीये मला. अगं बाई, म्हणजे असं काय म्हणता नानू मामा? म्हणजे एक फेरी नाही, अनेक फेऱ्या होतील तुमच्या, असं म्हणायचं त्यांना. असं असं. ठीक आहे, मग मी निघते. या. माई, मला एक महत्वाचं काम आठवलं. मी जरा जाऊन येतो. तोपर्यंत आहेस ना तू दुकानात? आलो हं, मी आलो. हे काय, कालच बारसं झालं आणि मोनिका लगेचच परत आले? हो, त्याचं काय झालं म्हणजे बाळाला इथली सवय आहे ना, म्हणून ते म्हणाले की अजून थोडे दिवस राहू दे त्याला. हो तर. अहो म्हणजे काय, तिचंच घर आहे हे, आणि आम्हालाही बरंच ना, ईशाशी खेळायला मिळेल. हो हो, पण नाव अगदी छान ठेवलं तर, छोट, गोड आणि सुटसुटीत.
मोनिका परत कधी जाणार आहे? नाही काही दिवस राहणार आहे ती. हो का? मग येईन मी परत कधीतरी. हो. अरे मधु काका या 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 ना. या. बसा. कचोऱ्या, खारी बिस्किट आणि काही फळं आणलीत मी. अहो कशाला आणलं ते सगळं? काय कुणाकडे असं रिकाम्या हातानं जात नाही मी. काही ना काही घेऊन जायला मला आवडतं. आणि तसा खवय्या आहे ना मी. मग इतरांसाठी घेऊन जाण्याच्या निमित्ताने स्वतःची हौस अशी भागवून घेतो. खरं तर वाटण्यामुळे प्रेम वाढतं असं म्हणतात ना, म्हणून घेऊन जातो खाऊ असा. मानसी कुठे दिसत नाही. ती हॉस्पिटलला गेली. आणि मोनिका? तीही बाहेर गेले. आम्ही आता तिला काही बोलत नाही. काय करतेस ते कर. बोलून तरी काय उपयोग. आम्ही आहोत तोपर्यंत ईशाला सांभाळू. पण त्या ईशाचं नशीब. गोविंदराव, अहो असं काय करताय? या लग्नामुळे आपली दोन कुटुंब जवळ आली. कालच्या घटनेमुळे अचानक तुटल्यासारखं झालं एकदम. आपल्याला सांभाळायला हवं नाही का? हे बघा, एक कुटुंब निर्माण होणं ही तशी सोपी गोष्ट नाही आहे. एकमेकाला सांभाळून घेतलं, एकमेकांच्या चुका पोटात घातल्या तर कुटुंब एकत्र राहील ना. जगात सगळ्यांना कुठं मिळतात हो अशी आपली म्हणावी अशी कुटुंब. खरंय, पण हिनं सगळंच उद्ध्वस्त करून टाकले हो. आता हिला दुसरं घर नाही म्हणून राहिले इथे. पण आता आमच्या मनात तिच्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. काय झालं बाळाला? ना ना ललच नाही शान ग माझी पिल्लू. ललत नाही. चल ग गीता. काय भाज्या घ्यायच्यात ते ठरलंय? हो हो पालक घ्यायचाय, कोथिंबीर संपली आहे आणि मिरच्या पण संपल्यात. म्हणजे चल, चल, उशीर पोहे करायचे ना मी उद्या. सांगू का काही भाज्या? तुम्हाला काही खास भाज्या हव्यात का? आम्ही आणू ना. हो म्हणजे नको नको. काय आहे त्यापेक्षा मीच तुमच्या बरोबर येतो. चला. अहो कशाला? तुम्ही सांगा, आम्ही आणतो. हो आणि ऊन पण खूप आहे आज बाहेर. अलकावहिनी, उन्हाचं मरू देत ग. इथे माझं डोकं तापलंय. तुमच्या बरोबर आलो तर जरा शांत तरी होईल. चला. मी तुम्हाला सरबत बनवून देऊ का? नको, काही बनवू नका. आणि मला सुद्धा बनवू नका. काय तुम्ही एक वेळ या घराला गंडवू शकाल हो, पण मला नाही. मला बरोबर माहिती आहे तुम्ही कुठे निघालायत ते. अहो आम्ही कुठे जाणार? आम्ही भाजी आणायला चाललोय. हो आणि तुम्ही पण येताय ना बरोबर. चला ना, काही हरकत नाही. चला. एक पाऊल सुद्धा बाहेर टाकायचं नाही. कारण मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलून त्या देशपांड्यांच्या घरी जाणार आहात. ते दळवींचं बाळ नाहीये हे मला वाटतं. मी परत आठवण करून द्यायची गरज नाहीये तुम्हाला. आता हा नानू गप्प बसणार नाहीये. इतके दिवस त्या आगाऊ मुलीला पोचलं, तिची कौतुक केली. आता बाद झालं. नानू मामा, त्यांना जर ईशाला भेटावंसं वाटत असेल तर जाऊ द्या ना. तू तर अजिबात बोलूच नकोस रे. अरे त्या बाळाचा आणि आपला आता काहीही संबंध उरलेला नाहीये. पण तुमचा आणि माझा संबंध आहे ना. तो संबंध आहे हे सुद्धा तुझं नशीब समज. मग ईशाला मी सांभाळणार.
तुम्हाला हवं असेल तर मला तिचा बाबा म्हणा. आणि मी जर बाबा असेल तर आजी या नात्याने ह्या दोघी तिला भेटायला जाऊच शकतात. त्याने काहीही बिघडत नाही, कारण ईशाला मी वाढवणार.